मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत सुपर डेअरी फार्म काश्मीराजवळ आज एक असं हृदयद्रावक घटना बघायला मिळालेली आहे। म्हशीचं दूध प्यायला सगळेजणच तत्पर असतात, पण ते दूध त्यांच्या जवळ येतं त्यापूर्वी त्या म्हशींच्या रेडकांचा, बालकांचा खून करून, निर्गुण हत्या करून ते दूध सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवलं जात आहे। माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकत असाल कशा प्रकारे या गरीब निरपराध प्राण्यांची शव पडलेली आहेत। या शवांची अवस्था एवढी बिकट आहे की कमीत कमी 4-5 दिवस किंवा आठवडा तरी झाला इथे यांचा मृतदेह पडलेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका स्वतःला फार हायटेक, स्वच्छता वगैरे अशा प्रकारच्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करतं। तुम्ही माझ्या उजवीकडे बघत असाल, इथे आतमध्ये शेणाचा केवढा ढीग पडलेला आहे। इथून जर तुम्ही पूर्ण असं बघितलं तर कित्येक अंतरावरती हे शेणाचे ढीग तुम्ही बघत असाल। हा इथे शेण टाकलं जातंय आणि हे शेण असंच इथे जातंय। यामध्ये मेडिकल सिरिंज आणि कोणत्या तरी प्रकारची औषधं टाकलेली देखील आहेत। हा जो वेस्ट आहे हा जाण्याचा रस्ता फक्त जर शेणासाठी आहे, मग त्यामध्ये हे इंजेक्शन आणि सिरिंज कोणत्या प्रकारचं टाकलेलं आहे? इकडे काय चाललेलं आहे? मीरा भाईंदर महानगरपालिकेचं लक्ष आहे का? मीरा भाईंदर महानगरपालिका माननीय महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्याकडनं नंबर 1 ड कॅटेगरी मध्ये असल्याचा मान सन्मान मिळवते, परंतु वस्तू परिस्थिती काय आहे थोडं पुढे गेल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकेल कशा प्रकारे तबेलवाले फक्त लाखो करोडो रुपये कमवण्यासाठी घाणीचं साम्राज्य निर्माण करतात। आज इकडे जर हे बघितलं तर एक तळ दिसेल तुम्हाला, आणि हे अख्खं तळ जे आहे ते शेणाने भरलेलं आहे। आणि अशा प्रकारे मीरा भाईंदर महानगरपालिकेला खरोखरच पहिल्या नंबरची महानगरपालिका म्हणून नंबर मिळायला हवा का? मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त यांना या घटनेसाठी संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु आयुक्तांनी फोन उचलला नाही। अतिरिक्त आयुक्त पानपट्टे साहेब यांना देखील संपर्क करायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी देखील फोन उचलला नाही। अशा प्रकारे कर्तव्यदक्ष अधिकारी मीरा भाईंदर महानगरपालिकेला लाभलेले आहेत। कॅमेरा पर्सन गुलाबराव सोबत मी विनोद जोशी। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर निराटले या घटनास्थळी आलेले आहेत। त्यांच्याशी या घटनेबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। घटना घडलेली आहे, हे मारून टाकलेले जनावरांशी, हे अत्यंत चुकीचं आहे। याच्यावरती कायद्याने केस होणार आहे। ॲनिमल क्रुएल्टी ऍक्ट आहे, त्यानुसार यांच्यावरती कारवाई करण्यात येईल लवकरात लवकर। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये अस्वच्छता वगैरे असते, शेण रस्त्यावर टाकलेलं असतं, शेण महानगरपालिकेच्या नाल्यामध्ये वाहून जातं, त्याच्यावरती देखील महानगरपालिका काही कारवाई करणार आहे का? करेल करेल निश्चित। आरोग्य विभागामार्फत निश्चित करण्यात येईल कारवाई। हे होते डॉक्टर निराटले यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यावर कारवाई कर। बांगर साहेब यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन या सगळ्या झालेल्या घटनेची इत्थंभूत आपल्याला माहिती दिलेली आणि त्यांच्या विभागाच्या वतीने देखील कारवाई केली जाईल याचं देखील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। नक्कीच सर, नक्कीच। तुमच्या विभागाकडनं काय कारवाई केली जाईल यासाठी? हे जे पडलेले आहेत जनावर वगैरे, छोटे छोटे बछडे जे पडलेले आहेत ते मी फोटो काढून घेतलेले आहेत। त्यांचा मी पंचनामा पण बनवलेला आहे आणि तो मी लगेच आमच्या उपायुक्त सरांना पाठवेल। ते मग या सरांकडे पाठवतील आणि गुन्हा नोंद केला जाईल।